शाळा सुरू झाली त्या दिवशी त्यांनी शाळेच्या पुढचाच गेट पूर्ण उकरून टाकला आणि खड्डा करून तर लोकांना जायला जागाच नाही। रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतो तिकडून, म्हणजे ट्रॅफिक, मोठ्या गाड्या येतात, ट्रॅफिक एवढा जाम, रस्ते खोदलेत सगळीकडे, महिलांना प्रचंड त्रास आहे त्या गोष्टीचा। नागरिकांच्या एवढ्या मोठ्या समस्या होत्या की रोडच्या दोन्ही बाजूचे नाले या मेट्रोवाल्यांनी बंद केलेले आहेत आणि पूर्ण पावसाळ्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातं। मांदखुरच्या महाराष्ट्र नगरमधील ही स्थिती। एक रिक्षा इथं चिखलात रुतली आहे, इतकी की दुसऱ्या रिक्षा चालकाची मदत घेऊन ती बाहेर काढावी लागते। आता याच ठिकाणची दुसरी दृश्य पहा। एका बाजूला खोदून ठेवलेला रस्ता आणि त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी, ज्यात वाहनांच्या हॉर्नच्या आवाजानं परिसरात नुसता गोंगाट। आता यात सर्वात वाईट गोष्ट अशी की याच गोंगाटातून, चिखलातून वाट काढत शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय, कारण याच ठिकाणी एक शाळा आहे। दररोज अशा पद्धतीनं पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत न्यावं लागतंय। रोजच्या त्रासानं नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि इथं शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनही करण्यात आलं। आता मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी म्हणजे शाळा बंद होत्या त्यावेळी कोणतं काम नाही केलं, शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या इथं मुंबई पब्लिक स्कूल आहे, मोठ्या प्रमाणात गोरगरिबांचे मुलं त्या स्कूलमध्ये शिकायला असतात। तर शाळा सुरू झाली त्या दिवशी त्यांनी शाळेच्या पुढचाच गेट पूर्ण उकरून टाकला आणि खड्डा करून तर लोकांना जायला जागाच नाही। त्या संदर्भात आम्ही MMRDच्या अधिकाऱ्यांशी बोललो, संबंधित अधिकाऱ्यांशी, ते बोलले करून घेतो, त्यांनी दुर्लक्ष केलं। तर रस्ता तिथं असा केला की गुडघाभर चिखल, मुलं त्याच्यामध्ये घसरून पडायला लागली, मुलांचे कपडे खराब व्हायला लागले। मग माता भगिनी त्यांना आपल्या कडेवरती घेऊन शाळेला जायला लागले त्या चिखलातून, कोण घसरून पडतंय। इलेक्ट्रिकच्या वायरी टिपे असत मोकळे आहेत, त्याच्या वायर आहेत, त्याच्यावर मुलं चालून जातात, काही मोठी दुर्घटना घडू शकते। परत त्यांची अवजड वाहनं एवढी आहे तिथे की यायला ट्रॉफिक, जवळजवळ 2-3 तास त्या ठिकाणी ट्रॉफिक, मुलांना शाळेत जायला उशीर होतो, लोकांना कामावरती जायला उशीर होतो। अशा सगळ्या परिस्थितीमधून आम्ही वेळोवेळी तक्रार करून दखल घेत नाहीत। त्या संदर्भात आम्ही एक परवा आंदोलन घेतलं, त्याचा दसका घेऊन त्यांनी उकलला रस्ता तात्काळ कॉन्क्रीट करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे। पण त्या कामामध्येही अतिशय निष्ठुर दर्जाचं काम आहे, कुठलीही काळजी घेतल्या फक्त करायचं म्हणून करायचं अशा पद्धती केलं आणि महाराज नगरच्या लोकांना गृहीत धरायचं काम त्यांनी चालू केलं। अक्षरशः सकाळी सगळे साखरमन कामाला जातात, महिला असतात, रिक्षावाल्यांना एवढा त्रास होतो तिकडून, म्हणजे ट्रॅफिक, मोठ्या गाड्या येतात, ट्रॅफिक एवढा जाम, रस्ते खोदलेत सगळीकडे, महिलांना प्रचंड त्रास आहे त्या गोष्टीचा। आणि मला वाटतं याची दखल कुणीच घेत नाही। वारंवार आमचे शाखा प्रमुख कंप्लेंट करत असतात, मेट्रोच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, वरपर्यंत सगळ्या कंप्लेंट करून पण याची दखल घेतली जात नाही। नागरिकांच्या एवढ्या मोठ्या समस्या होत्या की रोडच्या दोन्ही बाजूचे नाले या मेट्रोवाल्यांनी बंद केलेले आहेत आणि पूर्ण पावसाळ्याचं पाणी लोकांच्या घरामध्ये जातं। पत्रव्यवहार करून सुद्धा कोणी त्याचं उत्तर दिलं नव्हतं। ज्यावेळेस आंदोलनाचा आम्ही विचार केला आणि आंदोलन केलं त्यावेळेस मेट्रोचे म्हाडा आपले याचे MMRDचे अधिकारी आले आणि बोलले आम्ही करून देतो। जर आंदोलन केल्यानंतर हे लोक असं लक्ष देणार असले तर मग जनतेचा विचार कोण करेल, कारण 3 वर्ष झाले नगरसेवक नाहीत, कोण लक्ष देत नाही आहे व्यवस्थित त्या महाराष्ट्र नगरमध्ये। लहान शाळेचे मुलं, तुम्ही रस्ता बघितला तर मोठे मोठे खडी टाकून तो रस्ता बंद केलाय, कोण पडलं काय झालं तर त्याला जबाबदार कोण? बरं, वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी अजिबात नसतात हे पाहायचं असेल तर हा परिसर त्याचं उत्तम उदाहरण ठरेल। आधीच रस्त्याच्या कडेला मेट्रोच्या कामाचं सगळं सामान आणि खोदकामामुळे रस्ता निमुळता झालेला, त्यात भर म्हणून कुणीही कसंही कुठेही वाहन पार्क करून निघून जातो। एक भला मोठा डंपर, JCB किंवा क्रेन या ठिकाणी आलीच की तुम्ही रखडलातच समजा। या हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वाहतूक पोलीसही धजावत नाहीत, त्यामुळे तुम्हाला इथं वाहतूक पोलीस फिरकतानाही दिसत नाहीत। या सगळ्या परिस्थितीमुळे इथल्या नागरिकांची मेट्रो नको पण हा त्रास आवरा अशी परिस्थिती झाली आहे। महाराष्ट्र नगरच्या रहिवाशांना आता हवा आहे फक्त मोकळा रस्ता, तो त्यांच्या वाट्याला कधी येतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।